नमस्ते, मैं विकास जादव अकोला जिला से हूँ और अकोला जिला के बाइस्टाखड़ी तालुका के 10 गांव में मैं विजेएनटी कम्युनिटी के लिए यंग लीडर करके काम करता हूँ। और अभी तक इस 10 गांव में जो विजेएनटी कम्युनिटी रहती है, इनके पास कुछ डॉक्यूमेंट होते नहीं है। उसमें जैसे कि आधार कार्ड, रेशन कार्ड और मतदान कार्ड, ये निकाल देने के लिए ऑफिस में जाके सपोर्ट करने के लिए मैं काम करता हूँ। और इतना ही नहीं, तो जो मेडिकल की सुविधाएं होती है, जो हमारे विजेएनटी कम्युनिटी के लोग होते हैं वहां तक पहुंच नहीं पाते और उनको अच्छी तरह से सुविधाएं मिल नहीं पाती। इसके लिए मैं उन मेडिकल कॉलेज के माध्यम से उस कम्युनिटी के वाड़े है, बस्तियां है, वहाँ पे जाके कैंप लगाता हूँ और उनको सुविधा दिलाने का काम करता हूँ। और जो बच्चे होते हैं उनके लिए भी मैं काम करता हूँ। जैसे कि ये जो बच्चे होते हैं स्कूल में जा नहीं पाते, कुछ अलग अलग दिक्कतें होती है, इसके लिए उनको स्कूल में जाने की व्यवस्था करना और पढ़ाई में इंटरेस्ट नहीं हो तो उनके माताजी पिताजी के साथ बात करना, इसके लिए काम करता हूँ। जैसे कि मैं यहाँ बताना चाहता हूँ, ये जो हमारे पीछे जो विजेएनटी की ये जो बस्ती दिख रही है, यहाँ के ये 3 बच्चे हैं, ये मेरे साथ में जुड़े हुए हैं। और ये बच्चों एजुकेशन के लिए इनकी भी व्यवस्था, जैसा कि ये खड़की का एरिया है, वहाँ पे मास्टर के साथ बात करके इनकी व्यवस्था करने का भी काम किया है। और इसी तरह से वो सब गांव में ये बच्चों के लिए शिक्षण का हो, आरोग्य का हो और महिला के लिए हो, और जो शासकीय डॉक्यूमेंट होते हैं इसके सब के लिए हम काम करते आ रहे हैं। और इकोनेट संस्था ने जो मुझे अपॉर्चुनिटी दी है, इसका मैं धन्यवाद करना चाहता हूँ, क्योंकि इस संस्था ने मुझे एक अलग पहचान देने का काम किया है। और ये काम मेरे जो स्वयंसेवक मैंने चुने हैं, उन स्वयंसेवक के माध्यम से ये काम आखिर तक चलते रहेगा और विजेएनटी कम्युनिटी के लिए ये काम हम करते रहेंगे। और धन्यवाद। जात नव्हतो पहिले, आहे का नाही, आम्ही शाळा जात नव्हतो। विकास सर आला म्हणून आम्ही आम्हाला शाळेची व्यवस्था केली, त्यामुळे आम्ही शाळेत जातो। आम्ही या झोपड्यामध्ये राहत असतो। विकास सर आला म्हणून आम्हाला शाळेत टाकलं। नमस्कार, मी विकास जाधव गेल्या अनेक वर्षापासून इकोनेट संस्थेच्या माध्यमातून आपल्या अकोला जिल्ह्यातील 10 गावांमध्ये काम करतो। त्यातीलच खडकी या भागात सुद्धा काम करतो। आणि आपण पाहत आहे की या ठिकाणी जी वस्ती वसलेली आहे, जे भटक्या विमुक्त समुदाय आहे, यांच्याकडे बऱ्याच डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम आहेत, जसे की आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, बरोबर आहे। तर ह्या डॉक्युमेंट सगळ्यांना मिळावेत। काही लोकांच्या जन्मतारखेचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांचा जन्म कुठे झाला त्याचा पुरावा नाही आहे, त्यामुळे हे प्रॉब्लेम आहेत। त्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत आपलं बोलणं सुद्धा चालू आहे। परंतु या ठिकाणी आल्यानंतर माझ्या माध्यमातून, इकोनेटच्या माध्यमातून ॲज अ यंग लीडर म्हणून या लोकांना माझी काय मदत झाली किंवा मी इथं आल्यानंतर काय काय करतो, हे आपण हे आमचे काकाजी आहेत त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया। मी शिवनाथ तांबे बोलतो आणि भटक्या समाजचे लोक आहेत। आमच्या भटक्या समाजच्या लोकांचा जन्म कुठं आहे, आमचा जंगलामध्ये, कुठं वावरामध्ये आहे, कुठं आहे। आमच्या राशन कार्डाला, आमच्या मतदान कार्डाला आणखीन आम्हाला कोण सपोर्ट देऊन नाही राहिले। त्या माझे जाधव साहेब आले तर त्यांना आम्ही सहकार्य करू का, ते आपल्या गरीबाला सहारा देऊन राहिलेत, आपल्या गरीबाला साथ देऊन राहिलेत, तर त्यांना आम्ही नमस्कार करू का। आमच्या गरीबाचे थोडं काम करायला पाहिजे तुम्ही। मला जनताला पण आशीर्वाद, आपल्या जनताला माझं सांगणं आहे का आमच्या गरीबाचं काहीतरी तुम्ही कधी साधन करा, आमच्या गरीबाला तुम्ही सहारा द्या। आमच्या गरीबाचं आधार कार्ड, राशन कार्ड एवढं आम्हाला घरपोच पोचू द्या आणि तुम्हाला आभार करू। आणि मेन गोष्ट कोणची, फक्त गरीबाचा तुम्ही फक्त कदर करा। कदर करण्यामुळं आणि तुम्हाला जे आमचे भटके समाजचे लोक आहे, आमचे जाधव साहेबाला आम्ही सहकार्य करू। ते आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 10 गावामध्ये काम करतात। त्यांच्या हातात काहीतरी परमेश्वर पुण्यता आहे, ते पुण्यता असल्यामुळं ते सबंधला मिळून चालतात आणि सबंधच्या गरीबाची कदर करणं त्यांच्यापाशी आहे। एवढं माझं म्हणणं आहे। शिवनाथ तांबे की जय हो। नमस्कार। मी संजय तांबे, मी भटकी समाजामध्येच आहे। आमचे काही लोक असे आहे का 50% कुणाकडे आधार कार्ड नाही, कुणाकडे जन्मतारीख नाही, कुणाकडे कंट्रोल कार्ड नाही। याच्याकरता हे दादा आमच्याकडे आले, काहीतरी मदत म्हणून आम्हाला मिळावे एवढीच आमची नम्र विनंती आहे। आम्ही भटकी समाजामधूनच आहे सारे। हे आता आमची कॅम्प आहे, इथं कॅम्प आणते म्हणते दादा, हे तर आम्ही यांचा आभार मानू। विमल गणेश शेगर हे विकास दादा इथं येतात, आम्हाला ते मदत करतात। आमच्या